आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे व त्यांचे सहकारी. पण त्याआधी तुम्हाला मावळे या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे व त्यांना मावळेच का बोलतात माहिती आहे का तुम्हाला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील विश्वासू, धाडसी आणि निष्ठावान सैनिकांना मावळे असे म्हणत. मावळ हा सह्याद्री पर्वताच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश होता. त्या भागातील लोक खूप शूर, कष्टाळू आणि युद्धकलेत पारंगत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी या लोकांना आपल्या स्वराज्याच्या सैन्यात सामील केले व त्यांना मावळे असे नाव दिले. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी असा एक शूर मावळा आहे जो तुम्ही ओळखून दाखवा. आणि जर तो मावळा तुम्ही ओळखून दाखवला तर खरंच तुम्ही पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. चला तर मग बघूया ते शूर मावळे. मी जीवा महाला, महाराजाचा अंगरक्षक. अफजल खानाचा भेटच्या वेळेस मी महाराजांचे प्राण वाचवले. मी मानाजी पायगुडे, स्वराज्यासाठी तलवार उचलणारा शिवरायांचा पराक्रमी मावळा. मी पारगड आणि शिवगड हे किल्ले हस्तगत केले होते. मी कवी कलश, छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासू मित्र आणि कवी होतो. माझी निष्ठा आणि बलिदान आजही इतिहासात अमर आहे. मी तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारा मावळा. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं म्हणत सिंहगड जिंकला. मी सूर्याजी मालुसरे, माझा भाऊ तानाजी रणांगणात पडला, पण मी मावळ्यांना पुन्हा उभं केलं आणि सिंहगडावर भगवा फडकवला. मी हरजीराजे महाडिक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई आणि स्वराज्याचा विश्वासू सरसेनापती. दक्षिणेच्या रणांगणात मी मराठ्यांचा भगवा फडकवला. मी बालाजी विश्वनाथ आणि माझी प्रेरणा होते शिवाजी महाराज. शिवरायांनी उभारलेलं स्वराज्य मी बुद्धीने आणि राजकारणाने अधिक मजबूत केलं. मी संभाजी कावजी, मी अफजल खानासारखाच ताकदवान होतो. प्रतापगडावरील मोहिमेत अफजलाच डोक छाटून महाराजांना आणून दिल होते. मी कोंडाजी फर्जंद, मी अवघ्या 60 मावळ्यांच्या मदतीने 3.5 तासांत आदिलशाहीच्या ताब्यात असलेला अभेद्य पन्हाळा किल्ला जिंकला आहे. मी रघोजी भोसले, मी मराठा साम्राज्याचा पराक्रमी सेनापती. नागपूरपासून ते बंगालपर्यंत मराठ्यांचा भगवा फडकवणारा योद्धा होतो मी. मी कोंडाजी वरखडे, शिवरायांच्या निष्ठावंत मावळा. स्वराज्यासाठी तलवार गाजवली आणि शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांची साथ सोडली नाही. मी माणकोजी दहातोंडे, स्वराज्याचा पहिला सरनौबत. शहाजीराजांचा विश्वासू सरदार होतो म्हणून मी शिवबाराजांना स्वराज्य उभारणीत मोठी साथ दिली. मी पिलाजी गोळे, शिवरायांचा सरनौबत. स्वराज्यासाठी तलवार उचलली आणि शेवटपर्यंत निष्ठेने लढलो. मी रघुनाथ बल्लाळत्रे, शिवरायांच्या विश्वासू सरदार. स्वराज्यासाठी माझी बुद्धी आणि पराक्रम अर्पण केले आणि महाराजांची निष्ठा आयुष्यभर जपली. मी बाजी प्रभू देशपांडे, मी पावनखिंडीत शत्रूंना रोखून धरलं, फक्त महाराज सुरक्षित पोहोचावेत म्हणून. तोफेचा आवाज ऐकेपर्यंत मी खिंड सोडली नाही. मी इब्राहिम खान, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी तोफखान्याची जबाबदारी सांभाळली. धर्म नाही, निष्ठा मोठी असते हे मी माझ्या पराक्रमाने दाखवून दिलं. मी सरदार शिवाजीराव इंगळे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे आणि स्वराज्याचा निष्ठावान सरदार. आदिलशाहीतील इंगळे घराण्याचा दरारा मोठा होता. मी सूर्याजी पिसाळ, मी रायगडाच्या विश्वासघातामुळे इतिहासात माझं नाव वादग्रस्त ठरलं आणि मराठे आजही मला विश्वासघातकी म्हणून ओळखतात. मी व्यंकोजी राजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र बंधू. दक्षिण भारतात मी भोसले घराण्याचे राज्य उभं केलं आणि मराठ्यांचा झेंडा फडकवला. आम्ही नरहेकर बंधू, स्वराज्यासाठी आम्ही मृत्यूची भीती ठेवली नाही. शिवरायांसाठी जगलो आणि स्वराज्यासाठी लढलो. मी राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र. औरंगजेबाच्या संकटातही मी स्वराज्य राखून ठेवला आणि जिंजी किल्ल्यावरून मुघलांविरुद्ध लढा सुरू ठेवला. मी नावजी बलकवडे, सिंहगड जिंकून देण्याचे वचन दिले होते. त्या पराक्रमाच्या बदल्यात मला पवन मावळातील सारगाव इनाम मिळाले. हा मावळा तुम्ही ओळखून दाखवा जो शिवाजी राजाचं मरण जगला. हा मावळा ओळखला असेल तर कमेंटमध्ये त्याचे नाव सांगा व या मावळ्यासाठी व्हिडिओ नक्कीच लाईक करा. तर हे होते स्वराज्याचे शूरवीर मावळे. आणि हे शूरवीर मावळे सर्वांना माहीत झाले पाहिजे म्हणून शेअर नक्की करा.
आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्यावर असणार आहे.